विश्वास चव्हाण. माझ्यावर झाले अन्यायाबाबत अर्ज मी केल्यापर्यंत आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही. फडणवीस साहेबला विनंती आहे की मला न्याय मिळावा. वारंवार तक्रार अर्ज देऊन सुद्धा पोलिसांवर कारवाई होत नाही. तरीही मायबाप सरकारला विनंती आहे की मला न्याय मिळावा. पीआय कोण आहे, काय नाव आहे का त्यांचं? विशाल पाटील आणि कुणाल पाटील. एसपीला लावा फोन. आम्ही सीसीटीव्ही कॅमेरासाठी अर्ज केलेला आहे, पण तो सीसीटीव्ही कॅमेरासाठी बोलवलं 2 दिवसासाठी आम्हाला. तेव्हा गेल्या कागदावर नाव लिहा, ते गजूस आहेत, नाव लिहा, कोण पोलीस आहेत. एसपीला लावा. आणि आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पण भेटत नाही, बोलवल्यानंतर. नाही, आता आपल्याला कसं आहे, विशाल पाटील आणि कुणाल पाटील या 2 लोकांनी महिलेला त्रास दिला. ₹10 बी घेऊन घेतले आणि ₹10 बी त्यांनी घेतले. ते सांगतो ते नाही घेतले. आम्ही सीसी कॅमेरा मागणी करून राहिले. आम्ही 1 महिना पूर्ण झाला तर तरी भेटत नाही आम्हाला. त्याच्यासाठी सांगितलं आलोय. न्याय मिळाला आम्हाला न्याय आणि मिळाला आम्हाला न्याय पाहिजे. पाहिजे. गरोदर बाई बस. आणि इथं जर काहीच नाही झालं एसपी साहेब, मी ते आंदोलनांच्या ठिकाणी आलेलो आहे. इथे एक आपलं अमरण उपोषण जे आहे ते पारधी समाजाचं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा जो मुद्दा आहे की ग्रामीण तालुका पोलीस स्टेशन मधनं अचानकपणे 2 पोलीस विशाल पाटील आणि कुणाल पाटील यांचा नंबर आपण यांचं नाव घेतलं का? हवालदार विशाल पाटील आणि हवालदार कुणाल पाटील या दोघांनी तिथल्या कोणी गरोदर महिला, प्रेग्नंट महिला, 2 ज्येष्ठ नागरिक यांना उचलून पोलीस स्टेशनला आणलं. कुठली तक्रार बिक्रार काय नव्हती. त्यांच्याकडनं पैसेही घेतलेत आणि त्यांना रस्त्यामध्ये जाऊन सोडलं. ते गरीब लोक आहेत आणि यांच्यावर असा अन्याय होत असेल तर म्हणून आता हे चौकशी करून चुकीचा माणूस असेल तर कारवाई झाली पाहिजे. नाही तर सामान्य माणसाचा विश्वास नाही. ते 2 विषयांचे आणि या एका 4-5 दिवसात चौकशी करायची. खरं ती घटना घडली आहे का आणि त्यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर टॅली करून घ्या तुमची. 1 महिना झाला साहेब आमचा लई सांगितलं ना, आता एसपीने सांगितलेलं आहे आणि आपण त्याचा तुम्ही पाठपुरावा करा. काय झालं पुढे? एवढं एक फोनवरनं काम नाही. पुढे काय झालं मला विचार. ते बी मिळून देऊ, सगळं मिळू आपण. हा, तुझं नाव काय? तू कोणत्या गावात? तू भेटत जा. मी दर गुरुवारी शुक्रवारी जायचे. तू भेट. आता या सगळ्या लोकांना सामान्य लोक आहेत, त्यांना जाऊ दे, त्यांना काम. मला माहिती आहे पारधी समाज सगळा गरीब आहे. तुमच्यासाठी विशेष योजना सुद्धा महाराष्ट्र